मच्छिंद्रनाथांचा जन्म सृष्टिकर्ता ब्रह्मदेवांच्या दिव्य तेजाच्या 3 भागांपैकी 2 भाग दोनात पडले, तर 1 भाग यमुनेच्या प्रवाहात पडला. यमुनेच्या पाण्यात पडलेले ते दिव्य तेज माशाच्या एका मादीवर गिळून टाकलं. त्यामुळे त्या माशाच्या मादीला गर्भ राहिला. शिवशंकरांनी माता पार्वतीला अनुग्रह देण्यास सुरुवात केली. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या तेजापासून गर्भ राहिलेली ती माशाची मादी यमुनेच्या पाण्यातच होती. त्या मादीनं आणि तिच्या गर्भानं तो दिव्य मंत्र ऐकला. त्या दिव्य मंत्रामुळे त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊन दोघंही ब्रह्मरूप झाले. भोलेनाथांनी माता पार्वतीला प्रश्न केला, परंतु माता पार्वती ऐवजी माशाच्या मादीच्या गर्भाने उत्तर दिलं, हे देवा महादेवा, हे त्रिनेत्रधारी भोलेनाथा, या उपदेशाचे सार ब्रह्मस्वरूपच आहे. हे अदृश्य उत्तर ऐकून शिवशंकर चकित झाले. त्यांनी जाणलं, या माशाच्या मादीच्या पोटी साक्षात कविनारायणांनी प्रवेश केला आहे. भगवान भोलेनाथांनी आशीर्वाद दिला. इकडे त्या गर्भिणीचे पूर्ण दिवस भरल्यावर नदीच्या तीरावर तिने एक अंड घातलं. यमुनातीरी मासे पकडण्यासाठी आलेल्या बगळ्यांच्या नजरेला ते वेगळं अंड पडलं. आपल्या तीक्ष्ण चोचीनं एका बगळ्याने ते अंड फोडलं. अंड्याचे 2 भाग होता क्षणी अंड्यामध्ये असलेलं बाळ जोरजोरात रडू लागले. त्या बालकाच्या रडण्यामुळे सर्व बगळ्यांनी पलायन केलं. त्याच वेळी कामत नावाचा एक कोळी मासे पकडण्यासाठी यमुना काठी आला होता. बालकाच्या रडण्याचा स्वर त्याला ऐकला. शोध घेता घेता त्या फुटलेल्या अंड्यातील तेजस्वी बालक पाहून तो कोळी आश्चर्यचकित झाला. इतक्यात आकाशवाणी झाली, हे बालिका, हे बालक साक्षात कवी नारायणांचा अवतार आहे. तू या बालकास स्वकृती घेऊन जा, त्याचं व्यवस्थित पालन पोषण कर. या तेजस्वी बालकाचं मच्छिंद्रनाथ असं नामकरण कर. मनात कोणतीही शंका बाळगू नकोस. तुझं प्रत कल्याण असो. शुभम भवतु. कामिकाने त्या बालकाला घरी नेलं. त्याचं व्यवस्थित संगोपन केलं, त्याला वाढवलं आणि यथावकाश त्या बालकाचं नामकरण केलं मच्छिंद्रनाथ. नाथ परंपरेतील पहिले आणि अद्वितीय नाथ मच्छिंद्रनाथ.